नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे विक्रम काका नंदिनीवरती खूपच जास्त रागवलेले असतात. आपली बहीण खरी आहे आणि नंदिनी खोटं बोलते असं इथे विक्रम काकांना वाटत असतं. त्यांचा हा गैरसमज झालेला असतो, कारण वसूने इथे आता राखीच्या बंधनामध्ये त्यांच्याकडून जे वचन घेतलेलं असतं की कुणी काहीही सांगितलं तरीसुद्धा माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस, माझ्यावरती कायमस्वरूपी विश्वास ठेव. काल आलेली तुझी सून आपल्या दोघांना एकमेकांपासून असं तोडू शकत नाही, वेगळं करू शकत नाही, असं इथे वसू आत्याचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे एका भावाला आपल्या बहिणीवरती जो काही आंधळा विश्वास असतो तसाच विश्वास विक्रम काकांना वसूवरती असतो. त्यामुळे इथे नंदिनी जरी पण खरं बोलत असते तरीसुद्धा विश्वास हा मात्र आपल्या बहिणीवरतीच असतो. विक्रम काका नंदिनीवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. पण प्रेक्षकांनो, मानिनी मात्र नंदिनीच्याच बाजूने असते. मानिनीला माहिती असतं की नंदिनी बोललेला एकूण एक शब्द खरा आहे, म्हणून ती आपल्या सुनेच्याच बाजूने असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवा, पार्थ, काव्या हे सगळेजण नंदिनीच्याच बाजूने असतात. कारण नंदिनीचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे. काही जरी झालं तरीसुद्धा नंदिनी खोटं बोलू शकत नाही. ती कधीच कुणावरती खोटे आरोप करू शकत नाही, हे इकडे आता सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, नंदिनीला कितीही खोटं पाडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा नंदिनी खरी आहे या गोष्टीवरती मानिनीचा परिपूर्ण विश्वास असतो. आणि काव्याला तर आपल्या बहिणीला इथे खोटं ठरवलं आहे, तिच्यावरती खोटे आरोप केलेत, हे तिला सहन होतच नाही. तेव्हा ती पार्थला म्हणते, मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते पार्थ, जर माझ्या बहिणीचा सातत्याने असा अपमान केला, तुम्ही बघितलंत ना विक्रम काका कसं बोलले माझ्या ताईला की तू मला बाबा म्हणू नकोस, म्हणून तुझी मला लाज वाटते वगैरे, असं बोलायचं असतं का? म्हणजे बहिणीवरती विश्वास आहे ठीक आहे, पण माझ्या ताईवरती त्यांना एकदासुद्धा विश्वास ठेवावा असं नाही वाटला? तिच्या बोलण्यातसुद्धा काहीतरी खरेपणा असू शकतो असं नाही वाटलं का काकांना? म्हणजे जरी पण त्यांची बहीण खोटं बोलते, नाटके करते, ते त्यांना खरं वाटते, पण माझ्या ताईच्या डोळ्यातला खरेपणा त्यांना दिसूही नाही. मला हे अजिबात नाही आवडले पार्थ. आणि यापुढे जर माझ्या ताईचा सातत्याने असा कुणीही अपमान केला ना, तिला कुणीही लागेल असं बोललं, तर मी मात्र सहन करणार नाही. मी कुणाचं काही ऐकून घेणार नाही आणि हे घर मी सोडूनसुद्धा जायला मागे पुढे बघणार नाही, असं आता काव्याने ठरवलेलं असतं. काव्य आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने वसू आणि रम्याच्या विरोधामध्ये महत्त्वाचा पुरावा मिळवलेला असतो. आणि येणाऱ्या भागामध्ये इथे वसू नंदिनीला धमकी देत असताना तिने स्वतःच्या गुन्ह्याची संपूर्ण कबुली इथे नंदिनीसमोर दिलेली असते. त्यामुळे इथे काव्याने तिचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. तर इथे वसूने दिलेल्या स्वतःच्या गुन्ह्याची कबुली, त्याचा व्हिडिओ काव्याने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत तो विक्रम काकांना पुरावा म्हणून दाखवलेला असतो. आणि जेव्हा विक्रम काका स्वतःच्या डोळ्याने बघतात, स्वतःच्या कानाने ऐकतात की वसूने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतः दिलेली आहे, तेव्हा मात्र इथे विक्रम काकांचा जो काही आपल्या बहिणीवरती आंधळा विश्वास असतो तो आता चकनाचूर झालेला असतो. आणि त्यांना इतका राग आलेला असतो वसू आत्याचा की तिने बांधलेली हातामध्ये जी राखी असते ती सुद्धा राखी सोडून टाकलेली असते आणि तिच्या तोंडावरती फेकून दिलेली असते. आणि विक्रम काका तिला म्हणतात की आत्ताच्या आत्ता तुझ्याबरोबर असलेलं जे काही माझं भावाचं नातं आहे ना, ते मी आत्ताच्या आत्ता तोडून टाकतोय. ताई, अगं तू अशी वागशील या गोष्टीवरती माझा विश्वाससुद्धा बसत नव्हता. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने पुरावा दाखवत वसूचं कारस्थान विक्रम काकांच्या समोर आणलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने काव्या आपल्या बहिणीला निर्दोष सिद्ध करते आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे नंदिनी रडत असते. तिला वाटत असतं की बाबा माझ्यावरती एवढे रागवले, ते मला म्हणाले की त्यांना माझी लाज वाटते, म्हणजे माझ्या बोलण्यावरती बाबांचा जरासुद्धा विश्वास नाही आहे. त्यांना असंच वाटते की मी खोटं बोलते. तिला असं वाटतं की आत्तापर्यंत विश्वासाने ही नाती मी टिकवली होती आणि एका क्षणामध्ये सगळी नाती तुटून गेली. सगळ्यांचा विश्वास मी इतका गमावला का? तिला आता जीवा समजावत असतो. तो म्हणतो, नंदिनी नको एवढा विचार करू. हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू कधीच खोटं बोलणार नाही. तू जे काही बोलतेस ते सगळं खरं आहे.
आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. बाबांना थोडा वेळ लागेल, पण त्यांचा राग शांत झाल्यानंतर ते स्वतः तुझ्याबरोबर बोलायला येतील की नाही बघच तू. तेव्हा नंदिनी रडत असते. तेव्हा जीवा तिला म्हणतो, तू बस, मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतो. नंदिनी म्हणते, जीवा मला जेवायला नको आहे, मला थोडा वेळ एकटं बसायचं आहे, प्लीज मला माझी स्पेस द्या. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, पण काहीही शेअर करावंसं वाटलं, काहीही बोलावंसं वाटलं तर बिनधास्त माझ्याबरोबर बोलायचं. अजिबात मनामध्ये एकटीने कुढत बसायचं नाही. झालीच तर माझी मदतच होईल तुला, असं इथे त्याने विश्वासात घेऊन नंदिनीला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे नंदिनी एका बाजूने रिलॅक्स असते की निदान इथे मानिनी, जीवा, पार्थ, काव्या यांचा तरी तिच्यावरती विश्वास आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काकांचा राग कसा घालू? इथे वसू आत्याने एवढे पुरावे माझ्या विरोधामध्ये कधी गोळा केले, हे सगळं त्यांनी कधी केलं, असं ती म्हणत असताना वसू आत्या येत्याने म्हणते, मी सांगते ना तुला, हे सगळं मी कधी केलं ते. तेव्हा रम्या आणि वसू दोघीजणी आता नंदिनीजवळ बोलायला आलेले असतात. तेव्हा रम्याने दरवाजा बंद केलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या पार्थला म्हणत असते, काहीही झालं ना पार्थ, तरीसुद्धा मी माझ्या नंदिनीताईची साथ कधीही सोडणार नाही. तिचा पुन्हा या घरात अपमान झाला, मी तिला घेऊन हे घर सोडून सरळ निघून जाईन, मला काही गरज नाही आहे इथे राहायची. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही शांत व्हा, मी सांगतोय ना तुम्हाला, मी आहे तुमच्याबरोबर, माझा विश्वास आहे. जीवा आहे ना, जीवासुद्धा सगळं सांभाळून घेईल. तेव्हा काव्या म्हणते, मला माझ्या बहिणीची काळजी वाटते, मी तिला जाऊन बघून येते. तेव्हा इथे काव्या नंदिनीला भेटायला आलेली असते, पण दरवाजा बंद असतो. पण काव्याला आवाज येतो, तो म्हणजे रम्याचा आणि वसूचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करते आणि हळूच थोडासा दरवाजा उघडा करून त्याच्यामध्ये बरोबर आपला मोबाईल सेट करते, ज्याच्यामध्ये वसू आत्या, रम्या आणि नंदिनी अगदी थोड्या थोड्या दिसत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वसू म्हणत असते, नंदिनी तुला असं वाटतंय की मी पुरावे कधी गोळा केले, बरोबर की नाही? अगं, ह्या वसूसाठी काय बरं सोपं नाही आहे? वसुंधरासाठी एकही गोष्ट कठीण नाही आहे, कळलं ना? तिच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्याच आहेत. या घरावरती उगाचच इतकी वर्ष मी वर्चस्व गाजवलेलं नाही आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की तुम्ही का केलं तसं आत्या? मला खोटं ठरवलं? तुम्ही जर इतक्याच खऱ्या होतात ना, का मग असं चुकीच्या वागल्यात? तेव्हा इथे वसू म्हणत असते, नंदिनी अगं असं काय करतेस तू? माझं सत्य माझ्या भावाला सांगणार आणि मी गप्प बसणार असं वाटलं होतं का तुला? मला माहिती नाही आहे की तू 24 तासाच्या आत एवढा ठामपणे पुरावा आणणार आहेस असं म्हणालीस, मग तू काय पुरावा घेऊन येशील एवढी साधी गोष्ट मला कळणार नाही असं वाटलं का तुला? तेव्हा इथे वसू म्हणत असते, बरोबर बोललीस तू, मी गेले होते भेटायला त्या दीपकला जाऊन सगळ्यात आधी मी भेटले आणि त्याला सांगितलं की कशा पद्धतीने नंदिनीची बाजू घेण्याचं नाटक करायचं, कशा पद्धतीने तिला तोंडावरती पाडायचं, हे सगळं मिस्टर दीपकला सांगितलं होतं. आणि दीपकने सुद्धा बरोबर सगळी ॲक्टिंग केली. हां, बरोबर तुला तोंडावरती पाडलं, मला तर हेच हवं होतं. तेव्हा वसू म्हणत असते, नंदिनी तुला मी इतकी कच्ची खिलाडी वाटली का? सोपं वाटलं होतं तुला मला सगळ्यांसमोर इथे एक्सपोज करणं? इतकी सोपं वाटलं होतं? तेव्हा नंदिनी म्हणते, वसू आत्या तुम्ही खूप चुकीचा वागलात, कळते का तुम्हाला? तेव्हा इथे वसू म्हणत असते, अगं मी चुकीची वागले की कशीही वागले, स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. माझा भाव माझ्या बाजूने आहे, तुझ्या बाजूने नाही, कळलं ना तुला? तेव्हा वसू म्हणते, मी हॉस्पिटलला गेलेच नव्हते, मी दीपकलाच भेटायला गेले होते आणि ते हॉस्पिटलचे रिपोर्ट. नंदिनी अगं पैसे दिले ना की असे 1760 रिपोर्ट हे तयार करून मिळत असतात. मग का बरं मला वेळ लागणार आहे? तिथून मी गेले आणि एक रिपोर्ट असा खोटा नाटा तयार करून घेतला आणि सगळ्यांना दाखवला. सगळ्यांना खरंच वाटले की नाही मी हॉस्पिटलला गेले होते, माझी तब्येत बरी नव्हती, बरोबर की नाही? तेव्हा इथे वसू म्हणते, नंदिनी माझ्यासमोर तू कधीच जिंकणार नाही आहेस. कशा पद्धतीने तुला मात दिले बघितलंस ना तू? तू आणलेला पुरावा जरी खरा होता तरीसुद्धा सगळ्यांसमोर तो कसा खोटा आहे हे मी सिद्ध करून दाखवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणत असते की वसू आत्या आणि रम्या तुम्हाला दोघींना असं वाटतंय ना की तुम्ही जिंकलात आणि मी हारले? आत्तापर्यंत मी मुळमुळ रडणारी साधीभोळी नंदिनी बघितली, आता तुम्ही बघाल खरी नंदिनी कशी आहे ते. आता मी तुम्हाला माझं खरं रूपसुद्धा दाखवणार आहे, कारण त्याचीच भाषा तुम्हाला कळेल, त्याचीच तुम्हाला गरज आहे.
आता बघा ही नंदिनी काय करते ते. तुम्ही मला फसवलंत ना, खोटे रिपोर्ट इथे दाखवून सगळ्यांना तुम्ही वेडं बनवलंत ना. पण आता यापुढे नाही, कारण आता मी सुद्धा तुमच्यासारखा विचार करेन, कारण त्याची गरज आहे. साध्या सोप्या डोक्याने विचार केला तर तुमच्यासारखी माणसं आम्हाला साध्या माणसांना जगू देत नाही, कारण कारस्थान जगतं आणि इथे चांगुलपणा मरत चालला आहे. त्याच्यामुळे आता मला सुद्धा माझं खरं रूप तुम्हाला दाखवावंच लागेल. तेव्हा इथे नंदिनीने सुद्धा पूर्ण तयारी केलेली असते त्यांना इथे मात देण्याची. आणि प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने जो काही थोडासा दरवाजा उघडून जे काही बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि थोडे थोडे ते लोकंसुद्धा त्या आता व्हिडिओमध्ये दिसत असतात. हे सगळं तिने पुरावा म्हणून आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीला आपल्या बाबांशी बोलायचं असतं, विक्रम काकांजवळ बोलायचं असतं, म्हणून तिने त्यांना आवडतात तसे गरमागरम पोहे केलेले असतात आणि ती आपल्या बाबांना इथे त्यांच्या प्लेटमध्ये पोहे खायला देते. तेव्हा मानिनी म्हणते, अहो घ्या, नाश्ता करा, बघा तुमच्या सुनेने तुम्हाला आवडतात तसे पोहे बनवलेत, गरमागरम पोहे खाऊन सांगा बरं कसे झालेत. तेव्हा इथे काका म्हणत असतात की नको आहेत मला पोहे, एक काम करा, तुम्ही मला वाटेल ते द्या, पण नंदिनीने बनवलेलं मी काहीसुद्धा खाणार नाही आहे, तिच्या हातचं मला काही नको आहे. अशा खोटाड्या मुलीच्या हातचं खाण्यापेक्षा आहे ना न खाल्लेलं बरं. कळलं का तुला नंदिनी? मला हिच्या हातचं काही खायचं नाही आहे. तू मला बाबा म्हणायचं नाही, तुझ्या हातचं मला काही खायला द्यायचं नाही. हिने बनवलं असेल तर मी उपाशी राहीन, पण मी काहीच खाणार नाही आहे. मी असाच ऑफिसला निघून जातो, असं सुद्धा इथे काका म्हणतात. तेव्हा इथे ते जात असताना काव्या तिथे येते आणि म्हणत असते, एक मिनिट विक्रम काका थांबा. तुम्ही जरा इथे थांबा. माझ्या बहिणीचा तुम्हाला इतका राग आला आहे, ती खोटं बोलली, तिने खोटा पुरावा आणला असं तुमचं म्हणणं आहे ना. मग एक मिनिट थांबा आणि तुमच्या बहिणीचे जरा पराक्रम स्वतःच्या कानाने ऐका, स्वतःच्या डोळ्याने बघा. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काव्या काय बोलतेस तू हे आणि कशा पद्धतीने बोलतेस, कळते का तुला? काव्या म्हणते, कळते, मला सगळं कळते, कुणाबद्दल काय बोलायचं हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा काव्या तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये लावते, विक्रम काकांना दाखवते. विक्रम काका तो व्हिडिओ बघतात, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते म्हणत असतात की हा व्हिडिओ कधी केलास तू? तेव्हा काव्या म्हणते, काल रात्रीच केला आहे, जेव्हा रम्या आणि वसुआत्या नंदिनी ताईला धमकवायला तिच्या रूममध्ये गेल्या होत्या, तेव्हा इथे स्वतः वसुआत्याने स्वतःच्या तोंडून त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. कशा पद्धतीने त्यांनी हे नाटक रचलं, कशा पद्धतीने पुरावे गोळा केले, कसं त्या दीपकला मॅनेज केलं, सगळं काही या व्हिडिओमध्ये आहे. विश्वास बसत नसेल तर बघा. त्या रम्याने दरवाजा बंद केला होता, पण थोडासा दरवाजा उघडून त्या फटीमधून हा व्हिडिओ करण्यात आला आहे, तुमचे डोळे उघडावे म्हणून. आपल्या बहिणीवरती विश्वास असणं, तिला साथ देणं, तिला मदत करणं हे एका भावाचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही अगदी योग्य रीतीने अगदी निभवताय. मला काहीच म्हणणं नाही आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा. पण जर आपली बहीण चुकत असेल तर तिच्या चुका पाठीशी घालणं हे चुकीचं आहे ना काका. एकदा तरी तुम्ही नंदिनी ताईचं नीट ऐकून घेतलंत का? नंदिनी ताई आत्तापर्यंत या घरामध्ये येऊन तिने जे काही केलं ते मी बोलून दाखवणार नाही आहे, कारण तो तिचा स्वभाव आहे. ती बाहेरच्या माणसांसाठी किती काय करते, तर घरातल्या लोकांसाठी ती स्वतःचं काळीच काढून द्यायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही, याची मला खात्री आहे. माझी नंदिनीताई कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोललेलं ती सहन करत नाही. ती नाही कुणावरती अन्याय करत आणि नाही स्वतःवरती, आपल्या कुटुंबावरती अन्याय होऊ देत. आणि म्हणूनच तिने आत्यांचं सत्य सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. कारण वसुआत्याने फक्त माझ्या नंदिनीताईला किडनॅप केलेलं नाही आहे, त्याचबरोबर आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त तर केलीच, आमची स्वप्नंसुद्धा त्यांनी चकनाचूर केलीत. कळते तुम्हाला? आणि आमच्या आईवडिलांचा जो काही अपमान झाला, लग्नामध्ये जो काही तमाशा झाला, तो सगळा वेगळाच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता व्हिडिओ तर समोर आलेला असतो. विक्रम काका जोरात आपल्या बहिणीला हाक मारतात आणि खाली बोलावून घेतात आणि मग तो व्हिडिओ तिला स्वतःला दाखवतात आणि म्हणतात की ताई, अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि नंदिनीवरती मी अविश्वास दाखवला. ती पोटतिडकीने खरं सांगत होती, पण मला आपल्या संस्कारांवरती विश्वास होता, म्हणून मी तिच्यासमोर तुझी बाजू घेतली. मानिनी मला समजावत होती, तरीसुद्धा मी तिच्याशी भांडलो तुझ्यासाठी. तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू इतक्या खालच्या पातळीला जाशील याचा मी कधी विचारही केला नव्हता. रम्या, आता काय म्हणायचं आहे तुला ह्या व्हिडिओबद्दल? काल तुम्ही रात्री दोघीजणी ज्या पद्धतीने नंदिनीला धमकावत होतात, ते सगळे ह्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड झाले. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, खोटं आहे सगळं, खोटा व्हिडिओ आहे, आजकाल बनवतात ना AIने, तसा बनवला असेल. तेव्हा इथे काव्य म्हणत असते की AIने बनवलं असताना तर तुमची थोबडी नीट आली नसती. बघा ना ह्याच्यामध्ये
तुम्ही त्या फटीमधून जेवढे दिसताय तेवढेच आलात. AI ने बनवलं असता तर पूर्ण आला असतात, बरोबर ना? तेव्हा रम्या म्हणते की खोटं आहे मामा, हे सगळं खोटं आहे. तेव्हा काव्या म्हणते काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळं काकांना कळलं आहे. आता त्यांनी ठरवायचं आहे काय खरं काय खोटं, कुणावरती विश्वास ठेवायचा कुणावरती नाही, नाही का काका? तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात की मला लाज वाटते ताई, म्हणजे तू अशी वागशील या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही आहे. मानिनीचं मत तुझ्याबद्दल असं काय आहे हे मला कळत नव्हतं, पण आज मला कळतं आहे. तिने तुला बरोबर ओळखलं होतं, म्हणूनच तिने आपल्या सुनेची बाजू घेतली आणि मी तुझ्या विश्वासात तुझ्या प्रेमात इतका आंधळा झालो होतो बहिणीच्या, की मी तुझ्यावरती खोटं बोलतेस हे माझ्या लक्षात येऊनसुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा इथे विक्रम काका आपल्या हातातली राखी सोडतात आणि इथे आता तिच्यावरती फेकतात. म्हणतात की आजपासून मी तुझा भाव नाही आहे. आपलं हे बहीण भावाचं जे काही नातं आहे ना, ते इथल्या इथे संपलं ग ताई. जर तू माझी बहीण असतीस तर माझ्या मुलांबरोबर इतकी क्रूर वागली नसतीस, इतकं चुकीचं वागली नसतीस. तेव्हा वसू म्हणते अरे विक्रम खोटं बोलते ही मुलगी. तेव्हा विक्रम काका म्हणतात वसूताई प्लीज, अगं आता तरी थांबवे सगळं. याच्यामध्ये तुमचे चेहरे नीट आलेले नाही आहेत, थोडे थोडे दिसत आहे. पण अगं तुमचा आवाज मला कळू नये एवढा दुधखुळा वाटलो का मी तुम्हाला? तुमचा आवाज तर मी नीट ओळखतो ना. तेव्हा रम्या म्हणते ह्या काव्याने बदला घेतला आहे ना, म्हणून तिने खोटं नाटक तयार केलं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळं काही विक्रम काकांना कळलेलं असतं. तेव्हा ते रम्याला म्हणतात की खोटं बोलण्याची सुद्धा एक सीमा असते रम्या, ती तरी ओलांडू नकोस गं. सत्य सगळं समोर आहे माझ्या, तरीसुद्धा तुम्हाला आता असं वाटतं आहे की मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन. नंदिनी मला माफ कर बाळा, मी तुला जे काही बोललो त्यासाठी खरंच मला माफ कर. म्हणजे माझा एका बहिणीवरती विश्वास होता, आमच्या इथे संस्कारांवरती विश्वास होता, पण कदाचित ताईवरती संस्कार थोडे कमीच झालेत आईबाबांचे. काही हरकत नाही, पण आता मी तुझा भाऊ नाही आहे. तुझ्याबरोबर माझं जे काही नातं होतं भावाचं ते मी आत्ताच्या आता तोडून टाकले. ही आपली शेवटची राखी. कारण तू मला त्रास दिला असतास ना ताई तरी चाललं असतं. मानिनी मला म्हणाली होती की वसू आत्या असं का करणार नाही. जरी त्यांचा नंदिनी आणि काव्यावरती राग नसेल तरीसुद्धा त्यांच्या आईवडिलांवरती राग आहे ना. कारण इथे रम्याचं लग्न पार्थ बरोबर व्हावं अशी ताईची इच्छा होती आणि तेव्हा नंदिनीचं लग्न ठरलं होतं. तेव्हा ताई हे करू शकते या गोष्टीवरती सुद्धा मी विश्वास ठेवला नाही. पण आता सगळं काही माझ्या डोळ्यासमोर आहे, सगळं स्पष्ट आहे आणि मला सगळं आता कळलं आहे. नंदिनी मला माफ कर की मी तुला वाटेल तसं बोललो, तुझ्याकडे पुरावे मागितले. खरं तर तुझ्यासारख्या मुलीवरती डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा होता, पण मी चुकलं, माझं चुकलं. मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला आणि तुला मी वाटेल तसं बोललो, त्यासाठी मी तुझी माफी मागतोय बाळा. तेव्हा नंदिनी म्हणते प्लीज प्लीज बाबा तुम्ही माफी मागू नका. या सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे. तुम्ही तुमच्या बहिणीची साथ दिली, पण तुमची बहीण खोटं बोलते हे तुम्हाला कळलंच नाही. या सगळ्यामध्ये जर कुणाची चुकी आहे तर ती वसू आत्याची आहे. त्यांच्यामुळे लग्नामध्ये एवढा तमाशा झाला, त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. आपली इतकी इज्जत गेली, आपली नालिस्ती झाली. फक्त वसू आत्यांच्या एका निर्णयामुळे आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली, असं इकडे नंदिनी विक्रम काकांना सांगत असते.